हेलो एवरीवन, दिस इज़ आकाश अलमुले. वन्स अगेन आपका मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत आहे. तर बघा मित्रांनो, DHSचा रिझल्ट आलेला आहे. ओके, इथे आपण DHS स्टाफ नर्सबद्दल बोलणार आहोत, प्लस बाकीच्या पण ज्या पोस्ट आहे त्याच्याबद्दल बोलणार आहोत. जवळपास आपल्याकडे किती डिस्ट्रिक्ट वाईज आपण याच्यामध्ये ऑल डिव्हिजन्स बघणार आहोत. ओके, सॉरी फॉर स्पेलिंग मिस्टेक्स. ओके, त्याच्यामध्ये पहिला आहे ठाणा. तर बेसिकली आपल्याला माहिती आहे की DHSची ॲडव्हर्टाइजमेंट जवळपास 8 डिव्हिजनमध्ये आलेली आहे. किती? 8 डिव्हिजनमध्ये. ओके, आता त्या 8 डिव्हिजन कुठल्या आणि प्रत्येक डिव्हिजनमध्ये कुठल्या कुठल्या डिस्ट्रिक्ट्स येतात. ओके, आणि कुठल्या कुठल्या डिस्ट्रिक्ट्समध्ये कुठले कुठले रूरल हॉस्पिटल्स आणि सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आणि सिव्हिल हॉस्पिटल्स येतात ते आपण यामध्ये बघणार आहोत. तर प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून लवकरात लवकर म्हणजे 2 ते 4 दिवसामध्ये तुमचे व्हेरिफिकेशन सुरू होत आहे आणि तुम्हा सगळ्यांना माहिती असायला पाहिजे की कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये, जर समजा तुम्ही ठाण्यातून जर अप्लाय केलं असेल तर मुंबईमध्ये कुठले हॉस्पिटल्स, ठाण्यामध्ये कुठले हॉस्पिटल्स, रायगडमध्ये कुठले हॉस्पिटल्स, पालघरमध्ये कुठले हॉस्पिटल. ओके, आणि त्याच्याप्रमाणे जर तुम्ही पालघरमध्ये राहत असाल तर तुम्ही कशाला मुंबईला जाणार. ओके, तुम्ही पालघरच्या जवळचेच जे हॉस्पिटल आहे ते तुम्ही देऊ शकता, जेणेकरून तुमच्या घराजवळ तुम्हाला हॉस्पिटल मिळेल. ओके, सोबतच याच्यामध्ये तुम्ही कुठे जॉईन करायला पाहिजे आणि तुमच्या पेमेंटमध्ये काय फरक येईल. जर समजा तुम्ही रुरल हॉस्पिटलला जॉईन केलात, जर तुम्ही सब डिस्ट्रिक्टला जॉईन केलं, प्रत्येकाविषयी मी बनवणार आहे. ओके ओके तर बघू शकता तुम्ही कुठे जॉईन करायला पाहिजे, तुमचं पेमेंट स्केलमध्ये काही फरक येईल का, सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, सो व्हेरी इम्पॉर्टंट. ठाण्यामध्ये आता ठाणा सर्कलमध्ये जर ठाणा डिव्हिजनमध्ये जर आपल्या क्लासेसमध्ये ठाणा डिव्हिजनचे भरपूर मुलं होते. ठाणा डिव्हिजन का, प्रत्येक महाराष्ट्रातल्या 8ही जे रिजन आहे, प्रत्येक रिजनमध्ये आपल्या क्लासला लर्न नेक्स्ट नर्सिंगची जी टेस्ट सिरीज आहे, प्लस काही विद्यार्थ्यांनी क्लासेस पण जॉईन केले, टेस्ट सिरीज पण जॉईन केल्या, सगळ्यांना बऱ्यापैकी फायदा झाला. ओके, होप सो ज्यांचं सिलेक्शन झालं सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. तर बघू शकता तुम्ही, जर ठाण्यामधून अप्लाय केलं असेल तर तुम्हाला इथे मुंबई दिसतं, ठाणे दिसतं, रायगड दिसतं आणि पालघर. ओके, हे 4 डिस्ट्रिक्ट तुम्ही ठाणा सर्कलमध्ये जर तुम्ही डिव्हिजन हे भरला असेल फॉर्म तर इथे तुमचं व्हेरिफिकेशन होणार आणि याबद्दल तुम्हाला हॉस्पिटल मिळेल. जर पुणे असेल तर पुणेला 3च आहे, पुणे, सोलापूर आणि सातारा डिस्ट्रिक्ट. ओके, कोल्हापूर असेल तर सिंधुदुर्ग येतं, रत्नागिरी येतं, कोल्हापूर येतं आणि सांगली. नाशिक डिव्हिजनमधून भरला असेल तर नाशिक, धुळे, जळगाव, त्याच्यानंतर इथे अहमदनगर. ओके, त्याच्यानंतर नंदुरबार आणि मालेगाव हे येतं. आणि औरंगाबाद किंवा संभाजीनगरमधून तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर याच्यात औरंगाबाद, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली हे डिस्ट्रिक्ट्स येतात. त्याच्यानंतर तो जर तुम्ही लातूरमधून जर अप्लाय केलं असेल तर याच्यामध्ये लातूर येतं, बीड येतं, नांदेड येतं, उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव. ओके, धाराशिव लक्षात ठेवा. ओके, अकोल्यामधून अप्लाय केलं असेल तर अकोला, वाशिम, अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ. ओके, हे येतात. आणि नागपूरमध्ये अप्लाय केलं असेल तर इथे नागपूर येतं, चंद्रपूर येतं. म्हणजे प्रत्येक डिस्ट्रिक्टमधले प्रत्येक तालुक्यामध्ये एक एक रुरल हॉस्पिटल आहे, मी तुम्हाला सांगणारच आहे. ओके, आणि भंडारा येतं, गडचिरोली येतं, गोंदिया येतं, वर्धा येतं. ओके, हे सगळे डिस्ट्रिक्ट झाले. म्हणजे तुम्हाला माहिती असायला पाहिजे की तुम्ही कुठल्या रिजनमध्ये अप्लाय केलं आहे तर कुठले कुठले डिस्ट्रिक्ट्स येतात आणि त्या डिस्ट्रिक्ट्समध्ये कुठले कुठले रुरल हॉस्पिटल. आता तुम्हाला सांगू इच्छितो याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का. बघा, याच्यामध्ये काय होणार की प्रत्येक डिस्ट्रिक्ट, आता समजा एक डिस्ट्रिक्ट आहे, एक आपण वर्धा डिस्ट्रिक्ट पकडू. ओके, जर तुम्ही वर्धा डिस्ट्रिक्ट जर पकडली तर वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये किती तालुके, आता इथे तुम्हाला तालुका किती आहेत वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये एक जवळपास समजा एक 10 तालुके आहेत, तर 10 तालुक्याला एक किती असतात, 10 रुरल हॉस्पिटल. ओके, 10 रुरल हॉस्पिटल अकॉर्डिंग टू, आता मला याच्यातलं एक पकडू शकतो तुम्ही हिंगणघाट. आता हिंगणघाटला रुरल हॉस्पिटल न असता इथे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे. ओके, सब डिस्ट्रिक्ट म्हणजे समजा जो तालुका थोडासा तालुक्याची लोकसंख्या जर जास्त प्रमाणामध्ये असेल तर त्या तालुक्याला त्यांनी सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल तयार केलेले आहे. आता सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल म्हणजे काय, हे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल 50 बेडेड असतात किंवा हे 100 बेडेड हॉस्पिटल असतात. ओके, तर बेसिकली तुम्हाला सांगू इच्छितो, जर भविष्यात तुम्ही DHS जॉईन केल्यानंतर सगळं GNM झालेलं आहे तुमचं आणि तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तर डेफिनेटली मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला भविष्यात नॉर्सेट द्यायची असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची कुठलीही एक्झाम द्यायची असेल तर डेफिनेटली तुम्ही हे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला किंवा सिव्हिल हॉस्पिटलला जॉईन करायला पाहिजे. ओके, कुठे, सिव्हिल हॉस्पिटल किंवा
सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, कारण 50 बेड मॅक्सिमम, मिनिमम 50 बेड, मॅक्सिमम हे 100 बेड सब डिस्ट्रिक्टला असतं. सिव्हिल हॉस्पिटलला 250 बेडेड हॉस्पिटल असतो. ओके, लक्षात ठेवा. तर बेसिकली सिव्हिल हॉस्पिटल किंवा हे. ओके, त्याच्यानंतर जे रुरल हॉस्पिटल आहे किती, रुरल हॉस्पिटल हे 30 बेडेड हॉस्पिटल असतं. किती, 30 बेडेड हॉस्पिटल असतं. तर बेसिकली जर तुमचं GNM झालेलं आहे, BSCला कुठल्याही एक्झामला कुठल्याही एक्सपिरियन्सची गरज नाही. जर तुम्हाला GNM झालेलं आहे आणि तुम्हाला भविष्यामध्ये कुठल्या जर एक्झाम द्यायच्या असेल, नॉर्सेट, ESIC, RRB या कुठलेही, की जिथे कमीत कमी 50 बेडेड हॉस्पिटलचा तुम्हाला एक्सपिरियन्स मागण्यात येतो. ओके, 1 इयरचा और 2 इयरचा, आता प्रत्येक एक्झामचा वेगवेगळा असतो, तिथे तुम्हाला. तर अशा विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल किंवा डिस्ट्रिक्ट जे या सिव्हिल हॉस्पिटल जे आहे तिथे तुम्ही जॉईन करायला पाहिजे. तर इथं आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आता प्रत्येक तालुक्याला एक रुरल हॉस्पिटल असतं. किती, प्रत्येक तालुक्याला एक रुरल हॉस्पिटल असतं. याला काय म्हणतो आपण, रुरल हॉस्पिटलला मराठीमध्ये ग्रामीण रुग्णालय. ओके, ग्रामीण रुग्णालय. लक्षात ठेवा, आपल्या घराच्या बाजूला हॉस्पिटल असतं ग्रामीण रुग्णालय, पण आपल्याला माहीत नसतं की ते DMERमध्ये असतं की DMERमध्ये आहे. ओके, त्याच्यानंतर आहे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. आता सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला आपण म्हणतो उपजिल्हा रुग्णालय. ओके, याला असं म्हणतो आपण. आणि हे सिव्हिल हॉस्पिटल आहे. ओके, किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, याला काय म्हणतो आपण, याला जिल्हा सामान्य रुग्णालय. ओके, जिल्हा सामान्य रुग्णालय. ओके, हे असं असतं. तर हे 3 हॉस्पिटल, हे असतं 30 बेडेड हॉस्पिटल. ओके, हे असतं 50 बेडेड टू एक्सटेंडेड टू 100 बेडेड असतं. आणि हे असतं 250 बेडेड हॉस्पिटल. ओके, आता भविष्यामध्ये सगळे सिव्हिल जे हॉस्पिटल आहे हे मोर दॅन 250 बेडेडवाले हे DMER कन्वर्ट करत आहे, कारण इथे सगळ्या ठिकाणी प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये मेडिकल कॉलेज सुरू करायचं. तर आता भविष्यामध्ये बेसिकली रुरल हॉस्पिटल आणि सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल हेच असणार DHSमध्ये. बट बेसिकली आता अवेलेबल असेल हॉस्पिटल तर डेफिनेटली तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला जॉईन करायला पाहिजे. आता भरपूर मुलांचं म्हणणं असतं की सर आम्ही डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जॉईन करू की रुरल हॉस्पिटल जॉईन करू. तर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला सगळ्या स्पेशालिटी असतात. ओके, जस्ट लाईक OBGY असतं, मेडिसिन असतं, सगळ्या स्पेशालिटी असतात. रुरल हॉस्पिटलला फक्त इथे 30 बेडेड हॉस्पिटल असतं आणि फक्त इथे 1 किंवा 2 मेडिकल ऑफिसर असतात जे MBBS वाले. बाकीचे मग NCD, आयुर्वेदावाले, BMS वाले 1 या 2 डॉक्टर असतात. MBBS वाले फक्त 2 डॉक्टर असतात एका रुरल हॉस्पिटलला, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला सुद्धा. आणि सब डिस्ट्रिक्ट जे हॉस्पिटल आहे, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला पण स्पेशालिटी असतात. ओके, तर बेसिकली मी तुम्हाला सांगतो रुरल हॉस्पिटल काही वाईट नाही आहे, बट तुमच्या घराजवळ असेल तर इट्स ओके. बट भविष्याचा प्रश्न जर राहिला, कारण मी सुद्धा रुरल हॉस्पिटलला काम केलेलं आहे, आता ते रुरल हॉस्पिटल कन्वर्टेड टू DHS, कन्वर्टेड टू द सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल झालेलं आहे. ओके, तर लक्षात ठेवा की बेसिकली सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जर तुम्ही जर चॉईस केलं, जर कसं आहे तुम्हाला चांगले मार्क आहे, तुम्ही रँकमध्ये जर पुढे असाल तर डेफिनेटली तुम्हाला सब डिस्ट्रिक्ट किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल मिळेल. पण असं नाही की ज्यांना अगर रुरल हॉस्पिटल मिळालं तर सर रुरल हॉस्पिटल चांगलं नाही, असं काहीच नाही आहे. बट कसं आहे, वर्किंग मेंटॅलिटी तुमची कशी असणार त्याच्यावर हे सगळं डिपेंड असणार. ओके, तर रुरल हॉस्पिटलला कमी डॉक्टर्स असतात, पेशंट कमी असतात, मॅनपॉवर कमी असतं. ओके, तर रुरल हॉस्पिटलला पण हे कुठल्याही हॉस्पिटलला गेला तर डेफिनेटली तुम्हाला OBGY कॉमन असेल. ओके, रुरल हॉस्पिटलला मेडिकल ऑफिसर अँड स्टाफ नर्स हे दोघंच इथे डिलेवरी करतात. ओके, कोण करतात, डिलेवरी करतात, लक्षात ठेवाल. ओके, सब डिस्ट्रिक्टला इथे स्पेशालिटी असते OBGYची. ओके, म्हणजे गायनेकोलॉजिस्ट इथे असतो. ओके, बट रुरल हॉस्पिटलला गायनेकोलॉजिस्ट नसतो. आणि डेफिनेटली रुरल हॉस्पिटलला ओके मॅक्सिमम, कारण हे ग्रॉसरूट लेवलला असतं रुरल हॉस्पिटल, त्याच्यामुळं प्रत्येक विलेजचे जे लोक आहे फर्स्ट जातात रुरल हॉस्पिटलला. रुरल हॉस्पिटलमधून जे पण हॉस्पिटल जवळ आहे, एक तर सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जवळ आहे, तिथे हे रेफर केल्या जातं जर खूप जास्त कॉम्प्लिकेशन असेल. नॉर्मल डिलेवरी रुरल हॉस्पिटलला होते. जर पेशंटचं LACS असेल तर डेफिनेटली हा पेशंट मग सब डिस्ट्रिक्ट किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला ट्रान्सफर आउट होतो. ओके, हे झालं. आता इथं मुद्दा येतो की सर सॅलरीमध्ये फरक येईल का? येस, डेफिनेटली. रुरल हॉस्पिटलला
ओके, रुरल हॉस्पिटल. आता सगळेजण म्हणतात की DHS असो की DMER असो, ओके, दोघांचाही जो बेसिक आहे 35,400 हे तुमचं बेसिक पडतं. ओके, लक्षात ठेवाल 7th पेनुसार. ओके, आणि त्याच्यानंतर इथे DA सेमच मिळतो. तुम्ही रुरलला काम करा, डिस्ट्रिक्टला काम करा, सब डिस्ट्रिक्टला काम करा. 46% DA आहे आता सध्या. याच्यावर TA हा 1,800 रुपयापासून सुरू होतो. ओके, तर बेसिकली रुरल हॉस्पिटल असेल, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल, कारण XYZ सिटीनुसार तुम्हाला HRA मिळतो. ओके, HRA मिळतो. तर TA 1,800 असतो आणि 3600चा असतो. 3600 हा मोठ्या सिटीमध्ये मिळतो, छोट्या सिटीमध्ये 1,800 मिळतो. तर बेसिकली रुरल हॉस्पिटल तुम्हाला 1,800 मिळेल. ओके, आता HRA जवळपास 9% आता आहे, त्याच्यानंतर 18% मोठ्या सिटीला, आणि त्याच्यानंतरची जी सिटी आहे त्याच्यामध्ये 27% आहे. तर बेसिकली तुम्ही रुरल हॉस्पिटलला काम कराल तर तुम्हाला 9% HRA मिळेल. ओके, HRA. अदर दॅन दिस बाकीचे जर मोठ्या सिटी असेल, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल, तर मे बी तिथे 18% जाऊ शकतो. ओके, लक्षात ठेवा. ओके, जाऊ शकतो 18%, आय डोंट नो, 9% किंवा 18% जातो. ओके, 27% फक्त पुणे आणि मुंबईला आहे. ओके, पुणे आणि मुंबईला फक्त पुणे आणि मुंबई इथेच फक्त 27% जातो. अदर दॅन दिस सगळ्या सिटीला 18% जातो. जे डिस्ट्रिक्ट्स आहेत मोठ्या DMERमध्ये, आणि अदर दॅन दिस छोट्या ज्या सिटी आहेत तिथे 9%. म्हणजे रुरल हॉस्पिटलला तुम्हाला 9% HRA मिळेल. तर बेसिकली जर सॅलरीचं जर बघायला गेलं तर DHS असो की DMER असो, फरक काही नाही आहे, सेमच सॅलरी आहे. फक्त एक TAचा फरक पडू शकतो तुम्हाला, जो की 1,800 रुपयाचा पडेल तिथे, बाकी ठिकाणी 3600 रुपयाचा आहे. ओके, आणि एक फरक पडेल तुमचा HRAचा, जो की 9% तुम्हाला HRA मिळेल इकडे. ओके, हा एक फरक मिळेल. तर मोर दॅन दिस काहीही दुसरा फरक नाही आहे. ओके, DCPS और NPS दोन्ही ठिकाणी आहे. ओके, जे पेन्शन आहे जुनी नवीन जे पेन्शन प्रणाली आहे DCPS किंवा NPS, ओके, नॅशनल पेन्शन स्कीम, हे आयदर DMERला जॉईन कराल तरी सेम आहे आणि DHSला जॉईन कराल तरी सेम आहे, काहीही फरक नाही आहे. ओके, बाकी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे जे नियम आहे DHSसाठी, रजेपासून तर सगळ्या गोष्टीपासून सगळ्या सेम आहे DHSला DMERला. ओके, फक्त फरक कुठे येतो, सॅलरीमध्ये HRAचा फरक तुम्हाला जाणवेल, आणि TAचा पण सुद्धा फरक हा 1,800चा आहे बाकीच्या सिटीजमध्ये. फक्त ज्या मोठ्या सिटी आहे तिथेच एक 3600चा तुम्हाला TA मिळतो. ओके, TA प्लस DA हे सेंट्रलमध्ये मिळतं, पण बेसिकली इकडे फक्त TAच लक्षात ठेवाल. ओके, तर तुम्हाला स्टेटमध्ये 3600 TA बाकी सिटीत मिळत नाही. बेसिकली 1,800 तुम्ही रुरलला जॉईन करा की डिस्ट्रिक्टला जॉईन करा, 1,800 रुपयेच तुम्हाला मिळेल. ओके, आणि 9% HRA, तर फक्त HRAचा. अदर दॅन दिस काहीही फरक मिळणार नाही. आता म्हणणार की सर आमची पहिली सॅलरी किती जाईल, तुमची पहिली सॅलरी 55,000च्या आसपास जाऊ शकते इन हँड. ओके, DMER असो की DHS असो, दोन्ही ठिकाणी 55,000च्या आसपास इन हँड तुम्हाला सॅलरी येऊ शकतं. जवळपास 62 ते 63 हे तुमची ही ग्रॉस सॅलरी जाणार. ओके, ग्रॉस सॅलरी, त्याच्यातून तुमचं इन्कम टॅक्स कटून, प्रोफेशनल टॅक्स कटून आणि सम GIS वगैरे हे सगळं कटून तुम्हाला सॅलरी जवळपास 50 ते 55, 50K टू 55,000 सॅलरी इन हँड तुम्हाला सॅलरी मिळू शकते DHSमध्ये. ओके, दॅट्स इट. हे झालं की DHSमध्ये कुठले हॉस्पिटल. आता आपण फटाफट थोडेसे हॉस्पिटल बघून घेऊया प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज. ओके, हे अकॉर्डिंग टू 2022 हे लिस्ट आहे आपल्याकडे, बघू शकता तुम्ही हेल्थ डिपार्टमेंटची. ओके, याच्यामध्ये सर्वात पहिलं ठाणा रिजनमध्ये किती हॉस्पिटल आहे. ओके, ठाणेमध्ये एक मालवणी आहे, भिवंडी आहे, डहाणू आहे, शहापूर आहे, कसा, बदलापूर, अंबरनाथ, वसई, जवाहर, नालासोपारा, नवघर आणि वाडा, मुरबाड, तालासरी, विरार, गोवेली, अमनोर. लक्षात ठेवा, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल म्हणजे 50 बेडेड आणि रुरल हॉस्पिटल म्हणजे 30 बेडेड. ओके, लक्षात ठेवा. ओके, हे सगळे हॉस्पिटल आहे, आणि याच्यामध्ये तुम्ही जनरल हॉस्पिटल मालवणी लक्षात ठेवाल. ओके, जनरल हॉस्पिटल मालवणी हेच आहे जनरल हॉस्पिटल ठाणा. ओके, जो हॉस्पिटल आहे जनरल हॉस्पिटल ठाण्याचं, ओके, ते 250 बेडेड होऊ शकतं. बाकी सगळे सब डिस्ट्रिक्ट 1, 2, 3, 4 तुम्हाला दिसतं, आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला इथे हे डिस्पेन्सरीज आहे किंवा रुरल हॉस्पिटल आहे, बाकीचे तुम्हाला इथे दिसतं. त्याच्यानंतर पालघरमध्ये कुठलं हॉस्पिटल आहे, विक्रमगड आहे, RH मोहकडा, RH बदलापूर, RH खर्डी, वनगनगाव, ओके, अंबादी फाटा आणि टोकोवडे. ओके, हे लक्षात ठेवा पालघरचे. ओके, याच्यामध्ये एक तलासरी. ओके, RH तलासरी,
तलासरी पण आहे पालघरमध्ये. लक्षात ठेवा, माझा एक मित्र होता RH तलावसरीला, म्हणून मला माहिती आहे. ओके, अदर दॅन दिस हे 2022ची लिस्ट होती. याच्यामध्ये काहीसे अपडेट होईल. डोंट वरी, तुम्ही DVला गेल्यानंतर बाहेर एक LCD लागेल. LCDवर म्हणजे इथे 0 प्रमाणामध्ये कुठलीही म्हणजे अव्यवस्था नाही झाली पाहिजे. या कुठल्या स्टुडंटच्या मनामध्ये ही स्थिती राहिली नाही पाहिजे की नाही बाबा काहीतरी समथिंग इज गोईंग रॉंग. ओके, दॅट्स वाय LCD लावून तिथे तुम्हाला प्रत्येक हॉस्पिटलची वॅकन्सी पोझिशन दर्शवण्यात येईल. त्याच्यापैकी तुम्हाला कमीत कमी 3 हॉस्पिटल चूज करायचे आणि 3 पैकी लास्टला तुम्हाला एक हॉस्पिटल अलॉट होईल. ओके, तुम्ही किती वॅकन्सी आहे या हॉस्पिटलमध्ये अकॉर्डिंग टू तुम्ही बसलेला आहात. तुमच्या पुढे जर 3 मुलं जात असेल, तुम्ही असं विचार करायचा, 3 हॉस्पिटल धरून जायचं. आत गेल्यानंतर तुम्हाला कळेल 3मध्ये वॅकन्सी कुठे आहे, तिथे तुम्हाला ते त्याच्याविषयी तुम्हाला तुमच्या ऑर्डरमध्ये लिहिलं जाईल. ओके, त्याच्यानंतर जनरल हॉस्पिटल, याच्यामध्ये उल्हासनगरचं जनरल हॉस्पिटल पण याच्यामध्ये आलेलं आहे व पालघरचं. ओके, ठाणे डिस्ट्रिक्ट ठाणे. ओके, हां, हे ठाणे हॉस्पिटल पण एक आहे याच्यामध्ये, लक्षात ठेवा. ओके, हे बघा ठाणे हॉस्पिटल, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल ठाणे. ओके, कारण इथे पण सुद्धा जनरल हॉस्पिटल मालवणी पण लिहिलेलं आहे, ते पण एक आहे. एक मोठे हॉस्पिटल हे सुद्धा आहे इथे. आणि एक आहे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल ठाणे आणि सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर पण आहे. ओके, हे पण मोठं हॉस्पिटल आहे, बघू शकता तुम्ही. ओके, त्याच्यानंतर आहे रायगड. रायगडमध्ये बघा, रायगडमध्ये कुठले कुठले हॉस्पिटल्स आहे. तर रायगड डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल माणगावचं एक आहे, पेनचं एक आहे, श्रीवर्धनचं आहे, पनवेलचा RH आहे. ओके, त्याच्यानंतर उरणचं RH, चौक, महाड, कशेले. ओके, रोहा, जसावली, मुरुड आणि पोलादपूर. ओके, हे रायगड डिस्ट्रिक्टमधले हे आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल रायगड. ओके, हे 250 बेडेडचं, बाकी हे हॉस्पिटल आहे. ओके, त्याच्यानंतर आहे पुणे रिजनमध्ये कुठले कुठले हॉस्पिटल आहे बघा. आता पुणे हॉस्पिटल DHSच्या अंडरमध्ये दौंडचं हॉस्पिटल आहे, सब डिस्ट्रिक्ट. भोर आहे, इंदापूर आहे, केतकी, आळंदी. ओके, चाकण, खेड, मंचर हे RH आहे. ओके, हे सगळे RH आहे, म्हणजे 30 बेडेड हॉस्पिटल आहे सब डिस्ट्रिक्ट. ओके, घोडेगाव, नारायणगाव, जुन्नर, सासवड, जेजुरी, बारामती, सुपा, रोई, यावत. ओके, यवत, शिक्रापूर. ओके, त्याच्यानंतर इथे तुम्हाला न्हावरा, शिरूर, वेल्हा, मावळ, पौड, RH काडे कॉलनी. ओके, हे असे हॉस्पिटल तुम्हाला पुणे रिजनमध्ये दिसू शकतात. आणि त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल पुणे ऑल्सो. ओके, लक्षात ठेवा, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल पुणे. ओके, त्याच्यानंतर आहे सोलापूरमध्ये पंढरपूर येथे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, अकलूज. त्याच्यानंतर आहे करमडा. ओके, करमडा इथे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे. अदर दॅन दिस हे सगळे रुरल हॉस्पिटल तुम्ही वाचून घ्या. ओके, त्याच्यानंतर आहे सोलापूरचं डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल अजून एक. ओके, याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल सोलापूर, इथे सिव्हिल सर्जन बसतो, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर आहे सातारामध्ये सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल फलटण. ओके, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल कराड. आणि हे कॉटेज हॉस्पिटल केलेधोन लिहिलेलं आहे. बाकी हे रुरल हॉस्पिटल तुम्हाला दिसतं. वाई आहे, पाटण आहे, देवीवाडी, दहीवाडी, महाबळेश्वर, कोरेगाव, उंडळे, गोंदवले, पिंपोडा, खंडाळा, सोमरडी, मेढा, औंध. ओके, आणि याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल सातारासुद्धा आहे, इथे अप्लाय करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर नाशिकमध्ये पण आहे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. ओके, आता नाशिक रिजनमध्ये कुठलं आता बघायला गेलं तर ही लिस्ट खूप मोठी पडेल. ओके, कौलन, चंचवड, मनमाड, निफाड. ओके, हे सगळे RH आहे, नाशिकचे दिसू शकतं तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर आहे मालेगाव जनरल हॉस्पिटल, मालेगाव पण आहे. जळगावमध्ये सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल चोपडा, जामनेर. त्याच्यानंतर आहे मुक्ताईनगर, कॉटेज हॉस्पिटल, परोडा. त्याच्यानंतर रुरल हॉस्पिटल तुम्हाला दिसू शकतात. त्याच्यानंतर आहे नंदुरबारमध्ये नवापूर सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, तलोदा. ओके, त्याच्यानंतर आहे धुळे. ओके, धुळ्याचं हे हॉस्पिटल आहे. धुळ्यामध्ये सगळे RH आहे, सब डिस्ट्रिक्ट नाही दिसत मला इथे. ओके, अहमदनगर. ओके, अहमदनगरमध्ये सुद्धा तुम्ही डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल अहमदनगर. ओके, धुळं झालं, धुळ्यानंतर हे नगर आहे. अहमदनगरमध्ये पाथर्डी, कर्जत, संगमनेर, कोपरगाव, राहटा, श्रीरामपूर, राहुरी. ओके, नेवासा, जामखेड, अकोले, शेगाव, राजुरी हे सगळे हॉस्पिटल आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल नगर. ओके, त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये सब डिस्ट्रिक्ट 2 आहे, एक गडिंग्लज, त्याच्यानंतर आहे कडोळी. ओके, नंतर सेवा रुग्णालय कसबा बावडा म्हणून पण एक आहे, ते एक आहे. त्याच्यानंतर रुरल हॉस्पिटल पारगाव,
मुरगूड, कागल, राधानगरी, सोलंगपूर, मलकापूर, शिरोडी, हातंगले, दत्तवड, नेसरी, चंदनगड, पन्हाळा, आजरा आणि गगनबावडा. ओके. आणि CPR हॉस्पिटल कोल्हापूरलाच एक सिव्हिल सर्जन भेटतात, हे DMERच्या अंडरमध्ये. ओके. त्याच्यानंतर आहे कवठे महाकाळ, इस्लामपूर, आत्तामपूर, जात, माडगायल. ओके. हे सगळे आहे. सांगलीमध्ये दिसतंय. देन रत्नागिरी, सिंधुदुर्ग. ओके. अशा पद्धतीनं तुम्ही इथे बघू शकता. हिंगोली, जालना, परभणी. ओके. हे सगळे हॉस्पिटल झाले. बीड. ओके. अकोला रिजनमध्ये हे कुठले हॉस्पिटल बघा. याच्यामध्ये हे अमरावतीचं झालं, अकोला, अमरावती. त्याच्यानंतर आहे बुलढाण्यामध्ये बघू शकता, वाशिममध्ये बघू शकता, यवतमाळमध्ये हे सगळे हॉस्पिटल. ओके. त्याच्यानंतर आहे नागपूरमध्ये. आता बेसिकली खूप साऱ्या मुलांना हे डाऊट आहे नागपूरविषयी. नागपूरला रूरल हॉस्पिटल काटोल, उमरेड, कुही, भिवापूर, कळमेश्वर, हिंगणा, देवला. जनरल हॉस्पिटल नागपूर. तर जनरल हॉस्पिटल सिव्हिल सर्जन हे IGMCला बसतो, लक्षात ठेवाल. याच्यामध्ये तुम्ही नागपूरमध्ये डागाव हॉस्पिटल ॲड करा. डागाव हॉस्पिटल एक. ओके. आणि दुसरे एक हॉस्पिटल आहे रिजनल मेंटल हॉस्पिटल. ओके. रिजनल मेंटल हॉस्पिटल. ओके. पुण्याला सुद्धा आहे रिजनल मेंटल हॉस्पिटल. रत्नागिरीला पण रिजनल मेंटल हॉस्पिटल आहे. ओके. आणि आपल्या इथे पण रिजनल मेंटल हॉस्पिटल येतं कुठे, रत्नागिरी प्लस आपलं अलिबागला. ओके. हे सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. बुलढाणा. देन चंद्रपूरमध्ये मूल, वरोरा, बल्लारपूर, भद्रावती, नागभीड, चिमूर, गोंडपिपरी. सो आय वॉज इन चिमूर रूरल हॉस्पिटल. नाव चिमूर हॉस्पिटल दॅट इज कन्वर्टेड इन टू द कशामध्ये, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. 2022ची लिस्ट आहे. सिंदेवाई, गडचांदूर आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल चंद्रपूर हे सुद्धा आता मेडिकल कॉलेज झालेलं आहे. ओके. लक्षात ठेवाल. त्याच्यानंतर आहे वर्धेमधले पण आहे तिरोडा, चिचकड, हिंगणघाट, आर्वी, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल हिंगणघाट, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आर्वी. देन रूरल हॉस्पिटल तुम्ही दिसू शकता. ओके. त्याच्यानंतर आहे गोंदियाचे पण हॉस्पिटल. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे लिस्ट दिसलेली आहे प्रत्येक हॉस्पिटलची, प्रत्येक रिजनची. तर प्लीज होप्सो सगळ्यांनी आपापल्या हॉस्पिटल, आपापल्या रिजनमध्ये, आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये कुठले हॉस्पिटल ते बघा. होप्सो जरी तुम्हाला इथे नाही समजलं, तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिथे LCD प्रोजेक्टरवर लावलेलं असेल ते बघायचं. त्या पद्धतीनं तुम्हाला जे जवळपास हॉस्पिटल पडेल तिथे तुम्ही जॉईन करायचं. DHS असो, DMER असो, स्टेट गव्हर्नमेंटचे रूल्स अँड रेग्युलेशन दोघांनाही एकच आहे. असं समजून चालू नका की DHS हे कमी आहे DMERपेक्षा. DMER असो, DHS असो, जॉब इज व्हेरी इम्पॉर्टंट. गव्हर्नमेंट नोकरी इज व्हेरी इम्पॉर्टंट. ह्या काळामध्ये आपल्याला गव्हर्नमेंट जॉब असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला एक फायनान्शियली तुम्ही स्टेबल होऊ शकता. ओके. आणि पुढचं भविष्य तुमचं चांगलं होऊ शकतं. ओके. दॅट्स वाय गव्हर्नमेंट जॉब असणं गरजेचं आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. डोक्यात कुठलाही विचार येऊ देऊ नका की नाही हे बरं नाही, ते बरं नाही, मला इथेच पाहिजे, मला तिथेच पाहिजे, मला चेंज करून पाहिजे. कधी पण तुम्ही निवड करताना तुमचं जे सेंटर तुम्ही निवड कराल, जे ऑर्गनायझेशन जिथे तुम्हाला जॉब पाहिजे, ज्या विभागामध्ये जाईल आणि मला की नाही मला इथे ते जॉब पाहिजे, तुम्ही व्यवस्थित विचारपूर्वक करून विचार करूनच सिलेक्ट करा. नाहीतर काय होईल, एकदा ऑर्डर बनल्यानंतर नियुक्ती दिलेलं जे ठिकाण आहे ते तुम्हाला चेंज करून मिळणार नाही. ओके. होप सो. जर जर आवडला तर प्लीज लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा मुलांपर्यंत, महाराष्ट्रातल्या तमाम मुलांपर्यंत. ओके. ज्यांचं सिलेक्शन झालं सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ओरिजिनल डॉक्युमेंट प्लस 2 सेट सेल्फ अटेस्टेड केलेले घेऊन जा विथ 2 फोटो व सगळे डॉक्युमेंट्स सगळे घेऊन जा. आणि कुठले डॉक्युमेंट नसेल तर डेफिनेटली तुम्ही बॉन्ड करून घ्या की आम्ही सबमिट करू वगैरे म्हणून. काही करेक्शन असेल त्याचे पण बॉन्ड करून घ्या. ओके. चला मग. थँक्यू. धन्यवाद.